मी हे आवर्जून सांगेल की मी ज्यावेळेस बाहेर पडण्याचा निर्णय सांगितला किंवा निर्णय घेण्याच्या संदर्भातली भूमिका मी जाहीर करा त्याच्या अगोदर मी क्लिअरली सांगितलं होतं मी बाहेर पडतोय, कुठल्या प्रकारे पक्षाची मी फोडाफोड तोडफोड करणार नाही किंवा कोणाला बाहेर मोठा बंच घेऊन जाणार नाही. त्याचबरोबर पार्टीच्या कुठल्याही मागच्या आजच्या किंवा पुढच्या कुठल्याही भूमिकेवर मी कुठल्या प्रकारचं चुकीचं भाष्य माझ्या अखेरच्या क्षणापर्यंत करणार नाही. मी माझ्या बाजूने ते नक्की पाळेन. पण हे होत असताना माझ्यासारख्या संविधानावर प्रेम करणारा, शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेवर प्रेम करणारा कार्यकर्ता हे नेहमीच जतन करतो की नुसतं मी पायापुरतं बघत नाही की एक स्थानिक निवडणूक होती त्याच्यामध्ये आपण नगरसेवक म्हणून कशी निवडून येऊ शकतो किंवा आपले नाका सहकारी कशी निवडून येतो एवढा पुरता मी विचार करत नाही. मी श्रीलंका पाहतो, मी नेपाळ पाहतो, मी म्यानमार पाहतो, मी बांगलादेश पाहतो, तिथला झॅन्झी मी पाहतो की या ठिकाणी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी हे दोघं हातात हात घालून ज्यावेळेस काही गोष्टी करतात त्यावेळेस तरुण पेटून उठतो. आणि माझं स्पष्ट म्हणणं होतं की भारतात आज झॅन्झीची परिस्थिती नाही आणि ती होई नाही अशी माझी प्रार्थना आहे. पण ते होत असताना आज संतप्त भावना आहेत सरकारच्या विरोधामध्ये आणि विरोधी पक्ष म्हणून आपण जे विरोधी पक्ष त्यांची मोठ बांधून समोर गेलं पाहिजे हे माझं वैयक्तिक मत होतं.